तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज सकाळ सकाळी आपण बकऱ्याचा बाजार बघण्यासाठी गेलो होतो. आज सोमवारचा आठवडी बाजार पाटणचा असल्यामुळे बकऱ्याचा बाजार भरतो. सकाळी 8 ते 11-12 वाजेपर्यंत हा बाजार असतो. आम्ही लहान असताना खूप मोठा बाजार पाटणमध्ये भरायचा. पंचक्रोशीतून बकरी शेळ्या वगैरे विकण्यासाठी याची खूप मोठा बाजार असायचा. पण हळूहळू लोक आता बकरी सांभाळायची कमी झालेली आहेत, त्यामुळे आता लहान स्वरूपाचा बाजार भरतो. छान बाजार आहे. आमचे आजोबा होते तेव्हा आम्ही या बाजारात खूप फिरलेलो आहे. बकरी खूप विकलेली आहेत. तसेच कोंबड्याचा बाजार पण इथे शेजारी भरतो. छान असं शेती उत्पन्न बाजार समिती पाटण यांचं नियोजन आहे आणि पाटणच्या आसपासच्या गावखेड्यातून भरपूर लोक बकरी, शेळ्या, मेंढरं तसेच कोंबड्या विकण्यासाठी या बाजारात येत असतात. प्युअर गावरान माल तुम्हाला मिळतो. तसेच तुम्हाला कोंबड्या, तलंग आणि कोंबडे पाहिजे असतील गावठी तर हा बाजार नक्कीच एक चांगला बाजार आहे. अतिशय योग्य दरात इथं तुम्हाला गावरान कोंबड्या मिळून जातात. अनेक हौशी लोक घरी सांभाळण्यासाठी तसेच जत्रे यात्रेला, उरसाला तसेच घरी पाहुणे आल्यानंतर मोठ्या प्रमाणात इथं खरेदीसाठी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. असा हा सुंदर बाजार एकदा विजिट करा. त्यानंतर आमचे मित्र त्यांनी एक बकरं घेतलेलं आहे बिटलचं, पण त्याला 2 दिवस ताप आल्यामुळं तो काही खायचा बंद झालेला आहे बकरा. त्यामुळं आम्ही घेऊन सरकारी दवाखाना जनावराचा केरा पुलाजवळ पाटण येथे आज गेलो. डॉक्टरांनी चेक केलं तर त्याला 103चा ताप आहे. औषधं वगैरे दिलीत आणि औषधं घेऊन आम्ही घरी आलो. तुमच्याकडे पण बकरी असतील तर त्यांना नक्कीच ताप आल्यावर मेलोनेक्स प्लस म्हणून एक गोळी येते, सकाळ संध्याकाळ अर्धी अर्धी द्या आणि वरवर ताप चेक करत राहा. थर्मामीटर वगैरे मिळतं मेडिकलमध्ये. त्यानंतर आम्ही आमच्या एका मित्राला भेट देण्यासाठी मुळगावला निघालो. तुम्ही पाहू शकता आता आम्ही मुळगाव पुलाच्या जवळ आहोत आणि इथं घाटाचं काम चालू आहे आणि पाटणच्या लोकांना एक चांगलं सोय होत आहे. आणि तुम्ही पाहू शकता आमच्या गावचं सौंदर्य. आणि आता पुलावर आहे आणि पुलावर सालाबादप्रमाणे वाकडा धुवायला टाकलेले आहेत. तुम्ही पाहू शकता कोयना नदी. आणि असं करून आम्ही आत्ता मुळगावमध्ये टर्न घेतलेला आहे. अशा प्रकारे आमची गाडी आता सैराट निघालेली आहे. बेफानपणे आम्ही आता मुळगावमधून प्रवास करत निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता ह्या लहान लहान मुले मुळगावमध्ये हायस्कूल नसल्यामुळे त्यांना पाटणला चालत यायला लागतं. आणि हा इटभट्टी आणि गाडी नसली की माणसं चालत येतात. तुम्ही पाहू शकता आमच्या तालुक्याचे पाटणचे सौंदर्य. आणि ह्या म्हशी आता चरून पाणी पिऊन आता घरचा रस्ता त्यांनी धरलेला आहे. अशा प्रकारे एक चांगला दिवस नक्कीच गेला. त्यानंतर पाटणमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि झाडे वगैरे तोडण्याचं काम चालू आहे. अतिशय जलद रीतीने अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे. तुम्ही पाहू शकता असा हा रोड लवकर व्हावं आणि धुळीपासून लोकांचं लवकर संरक्षण व्हावंच अशी तिथे आशा करतो. मामा बघा कुठं चढलाय, पार
पार शेंड्या गेलेल्या आहेत असं. आणि हा रोड 27 मे पर्यंत अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे सरकारने निर्देशित केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करा. लवकरच येराडची यात्रा संपल्यानंतर या रोडचं काम सुरू होईल असं कळलेलं आहे. आणि दुपारच्या सत्रात तुम्ही पाहू शकता पावसानं हजेरी लावलेली आहे. 2 दिवस झालं फुल गरम होत होतं आणि दुपारनंतर पावसानं जोरात एकदम दणका दिलेला आहे आणि सगळीकडे चिंब चिंब करून सोडलेला आहे. जोरदार असा मुसळधार पाऊस पाटण शहरात लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याची चित्रे. असा हा आमचा तालुका. आत्ता वळवाचा पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं वगैरे गारामुळे नुकसान होतं. पण निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही, त्यामुळं चालत राहायचं. असा हा पाऊस सुमारे 2 ते 5 वाजेपर्यंत पावसानं आज झोडपून काढलेला आहे पाटण शहर आणि त्याच्या आसपासचा परिसर. आणि पाऊस बाजार असल्यामुळे बाजारात आठवडी बाजार असल्यामुळे लोकांची पळापळ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता शाळकरी मुले पावसापासून वाचण्यासाठी पळत आहेत. आणि अचानकच पाऊस आला की लोकांची तारांबळा उडते, कुठं जाऊ आणि कुठं नाही जाऊ अशी अवस्था होते. त्यामुळे आणि रस्त्यावरची झाडांच्या खाली लोक आजपर्यंत थांबत होती, पण आता ही मोठमोठी झाडे पण रस्त्यावरची कड झालेली आहेत. त्यामुळे नक्कीच कुठल्या तरी शेडमध्ये नाहीतर कुठेतरी मोठ्या बिल्डिंगमध्ये लोकांना आसरा घ्यावा लागत आहे. असा तुम्ही पाऊस पाहू शकता. पाणीच पाणी केलेलं आहे त्याने. सर्व असा सुगंध मातीचा सोडून गेलेला आहे आणि धुवाधार असा पाऊस झालेला आहे. असं वाटायला लागलं की आता एप्रिलपासूनच पाऊस सुरू झालेला आहे, कारण रोज दुपारच्या सत्रात 4-5 दिवस झाले डेली पाऊस पडत आहे. असा हा पाटण तालुक्याचा आणि पावसाचं तसं जुनं समीकरण आहे. भरपूर प्रमाणात असा पाऊस पडलेला आहे आणि पाऊस नक्कीच सगळीकडे ओलावा आणि थंडावा सोडून जातो. त्यामुळे माणसाला आवडू नाही तर नाही आवडू, पण निसर्गाचं एक चक्र आहे आणि ते चालतच राहतं. आपल्या मर्जीप्रमाणे काय होत नाही. आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे प्रत्येक वेळेस चालेल असं होत नाही. काय वेळेला आहे त्यातच स्वीकारून पुढे जावं लागतं. आणि निसर्ग आणि देवी शक्ती पुढे काही चालत नाही. याचं एक उदाहरण आहे. नाहीतर माणसाला कुठलाच सीझन पाहायला गेलं तर सण होत नाही. ना माणसाला उन्हाळा आवडतो, ना पावसाळा आवडतो, ना थंडी आवडते. त्यामुळे ते एक बरंच आहे की निसर्ग आणि देवाच्या ह्याच्यामुळं काही गोष्टी घडून येतात, त्या नक्कीच आपल्या फायद्यासाठी असतात. आपण त्यात चांगलं वाईट पाहत राहतो, पण त्या गोष्टी आपल्या समजण्या पलीकडच्या असतात. एक नैसर्गिक चक्र आहे आणि ते अविरत चालत असतं. माणसं येतात जातात, पण निसर्ग शेवटपर्यंत राहणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये कराड तासवडी MIDCमध्ये केमिकल कंपनीमध्ये जोरदार स्फोट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. हा स्फोट एवढा डेंजर होता की 7-8 किलोमीटरपर्यंत त्याचं आवाज ऐकू आला आणि RCCचा स्लॅब होता तो पण उडून गेलेला आहे. लोक आत होती का नाही ते मला ॲक्च्युली माहीत नाही, पण मोठी जीवित हानी होऊ शकते असा हा स्फोट झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ
संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं थँक्यू, आभारी आहे. असंच प्रेम राहू दे. आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि सुरक्षित राहावा, मस्त राहावा. आयुष्य सुंदर आहे, जगण्याचा नक्कीच प्रयत्न करा.